हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज लेक्सिकल ॲनालायझर. लास्टमध्ये आपण लेक्सिकल ॲनालायझर काय आहे ते बघितलं होतं. आज आपण लेक्सिकल ॲनालायझरचे कुठकुठले प्रकारचे आहे ते बघणार आहे. कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर काय आहे त्यामधलं ते बघणार आहे आज आपण. कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर कॅन जनरेट कॉन्टेक्स्ट फ्री लँग्वेज. कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर्स काय आहे की जे कॉन्टेक्स्ट फ्री लँग्वेज जनरेट करते. म्हणजे एखादी स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगला ते का करते, एका फ्रेज ट्री डायग्राममध्ये कन्वर्ट करते. दे डू दिस बाय टेकिंग अ सेट ऑफ व्हेरिएबल्स विच आर डिफाइंड रिकर्सिवली इन टर्म ऑफ अ वन अनादर बाय अ सेट ऑफ प्रोडक्शन रूल्स. ते काय करते की एक सेट ऑफ व्हेरिएबल्स राहते, म्हणजे ए बी सी, ए ए बी बी सी सी, ए बी सी बी, ए ए ए सी सी, अशा प्रकारे स्ट्रिंग्स दिल्या राहते. तुम्हाला खाली एक्झाम्पलमध्ये दिलं पण आहे. त्या स्ट्रिंग काय करायची आहे तुम्हाला, त्या सेट ऑफ ग्रामरला काय करायचं आहे तुम्हाला, एका ट्री डायग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्याच्या डिझायनिंगवरून आपल्याला सिम्पली समजून येईल की एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं आहे ते. त्यालाच काय म्हटलं जातं, रिकर्सिवली. त्यासाठी काही त्यांनी रूल्स दिलेले आहेत. ते कुठले रूल्स आहे, कोणते आहेत ते आपण समोर बघणारच आहे. अ कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर त्यालाच काय म्हटलं जाते, CFG, consisting of a finite set of a grammar rule in a quadruple, म्हणजेच NTPS असं म्हटलं जाते. ओके, म्हणजे CFG हे एक फायनाईट सेट ऑफ ग्रामर रूल आहे. म्हणजे त्याची स्ट्रिंग फायनाईट सेटपर्यंत दिलेली असते. त्याला तुम्हाला NTPS याच्यानुसार, या रूलनुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्याला डिस्क्राईब करायचं आहे. NMIS काय आहे, अ सेट ऑफ नॉन टर्मिनल व्हेरिएबल्स. T मीन्स टर्मिनल व्हेरिएबल्स, म्हणजे ज्यामध्ये नॉन युनिव्हर्सल व्हेरिएबल्सचा यूज केला जाते. ओके. P इज अ सेट ऑफ रूल, मीन्स काय आहे की N युनिवर्स T, म्हणजे N आणि Tचे युनिवर्स स्ट्रिंग जे राहते ते काय आहे, P. ओके, दॅट इज द लेफ्ट हँड साईड ऑफ अ प्रोडक्शन रूल. P डज हॅव एनी राईट कॉन्टेक्स्ट ऑर अ लेफ्ट कॉन्टेक्स्ट. म्हणजे राईट हँड साईडचे जे कुठले आपले स्ट्रिंगचे प्रॉडक्ट्स आहे, व्हेरिएबल्स आहे, ते काय करायचे आहे तुम्हाला की राईटचे राईट हँड साईडला लिहायचे आणि लेफ्टचे लेफ्ट हँड साईडला लिहायचे आहे. जेणेकरून स्ट्रिंग व्यवस्थित आपल्याला समजू येईल की एक्झॅक्ट डेटा कुठून कुठे चालला आहे ते. S मीन्स काय, स्टार्ट सिम्बॉल. खाली तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की कशा प्रकारे कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर दिलेलं असते तुम्हाला. जसं फर्स्ट आहे A, कॅपिटल A दिलेला आहे, कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज कर्ली ब्रॅकेटमध्ये. म्हणजे वन व्हेरिएबल्सचा स्ट्रिंग राहू शकतो, मोर दॅन वन व्हेरिएबल्सचा सुद्धा स्ट्रिंग राहू शकतो. जसं सेकंड दिलेला आहे ABC, देन थर्ड दिलेला आहे PA. ओके, किंवा मग अशा प्रकारे स्ट्रिंग राहू शकते. एकतर ही एक स्ट्रिंग झाली, ही दुसरी स्ट्रिंग झाली. A इज अ वन स्ट्रिंग, ABC इज अ सेकंड स्ट्रिंग अँड P इज अ थर्ड स्ट्रिंग, कॅपिटल A इज अ फोर्थ स्ट्रिंग. याला एका फायनाईट सेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे या सर्व याची तुम्हाला एक डायग्राम काढायची आहे व्यवस्थित. ओके, ट्री डायग्राम. समोर पण तुम्हाला स्ट्रिंग दिलेलं आहे, अशा प्रकारे सुद्धा स्ट्रिंग राहू शकते. A टेन्स टू स्मॉल a, कॅपिटल कॅपिटल A टेन्स टू ABC. म्हणजेच काय आहे की या कॅपिटल Aच्या अंडरमध्ये A, स्मॉल a आणि कॅपिटल A आहे, आणि या कॅपिटल Aच्या अंडरमध्ये जे स्मॉल एच्या साईडचा A आहे, कॅपिटल A, त्याच्या अंडरमध्ये ABC दिलेला आहे.
हे काय झाली एक प्रकारची स्ट्रिंग, म्हणजे फ्रॉम वन स्ट्रिंग टू अनदर स्ट्रिंग आपल्याला जायचं असेल तर या प्रकारे स्ट्रिंग तुम्हाला दिलेल्या असतात. देन त्यानंतर त्याचे काही टाईप्स दिलेले आहे. फर्स्ट आहे जनरेशन ऑफ अ डेरिवेशन ट्री. अ डेरिवेशन ट्री ऑर अ फ्रेज ट्री is an order rooted tree that graphically represented the semantic information a string derived from a context free grammar. ज्यामध्ये सिमॅटिक इन्फॉर्मेशनचा यूज केला जाते, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मीन्स इन अ सेट ऑफ डायग्राम. ओके, त्याला काय म्हटलं जाते, जनरेशन ऑफ डेरिवेशन ट्री. म्हणजे ती जी ट्री राहते ते कशाच्या अंडरमध्ये राहते, म्हणजे फ्रेज ट्री जशी राहते तुमची, मागे आपण बघितलं होतं फ्रेज ट्री, ती काय असते तुमची फर्स्ट जनरेशन डेरिवेशन ट्री. द नेक्स्ट आहे रिप्रेझेंटेशन टेक्निक. तुम्हाला रिप्रेझेंट कशा प्रकारे करायचं आहे त्या टेक्निकचं, म्हणजे जे तुम्ही ट्री कन्व्हर्ट करत आहे, ओके, स्ट्रिंग टू ट्री कन्व्हर्शन, ते तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचं आहे ते तुम्हाला खाली रिप्रेझेंटेशन टेक्निकमध्ये दिलेलं. रूट वर्टेक्स काय आहे, मस्ट बी लेबल बाय अ स्टार्ट सिम्बॉल. स्टार्टिंग जे सिम्बॉल आहे ते काय आहे, रूट वर्टेक्स म्हणजे मेन. ओके, जो मेन सोर्स आहे म्हणजे पॅरेंट नोड म्हटल्या जाते ज्याला फ्रेज ट्रीचा, तो काय आहे, रूट वर्टेक्स. देन त्यानंतर वर्टेक्स लेबल बाय अ नॉन टर्मिनल सिम्बॉल. देन त्याच्या अंडरमध्ये जे त्याचे वर्टेक्स येते म्हणजे चाइल्ड नोड वगैरे, ते काय आहे, नॉन टर्मिनल सिम्बॉल, ते त्याच्या अंडरमध्ये येते स्टार्टिंग सिम्बॉल्सचे. देन त्यानंतर लिव्स. ओके, लिव्स पण काय येते, रूट वर्टेक्सच्या अंडरमध्ये येते, लेबल अ टर्मिनल सिम्बॉल. ओके, म्हणजे पॅरेंट नोडच्या अंडरमध्ये काय येते, चाइल्ड नोड. जसे एक ट्री डायग्राम, ट्री झाली. ओके, ट्री काय असते, एक मेन, त्याला काय असते, ट्रीला लिव्ज असतात, फळं असतात, बट एक मेन काय असते, त्याचं रूट असते. देन त्यानंतर त्याचं त्याचे लिव्स दिलेले असतात, फ्रूट्स दिलेले असते, फ्लावर्स दिलेले असते. हे काय झालं, त्यावेळेला एका ट्रीचं चाइल्ड नोड झाले. ओके, आता त्याचे ॲप्रोचेस कोणकोणते आहेत ते बघू. देअर आर 2 डिफरंट टाईप ऑफ ॲप्रोचेस, टॉप डाऊन ॲप्रोच अँड बॉटम ऑफ ॲप्रोच. टॉप डाऊन ॲप्रोच स्टार्ट विथ द स्टार्टिंग सिम्बॉल एस. टॉप टू डाऊनपर्यंत जी डायग्राम ट्री डायग्राम जाते त्याला काय म्हटलं जाते, स्टार्टिंग सिम्बॉल ऑफ एस, म्हणजे एसपासून स्टार्ट होते. गोज डाऊन टू ट्री लिव्स युजिंग प्रोडक्शन, म्हणजे एसपासून स्टार्ट होते आणि डाऊनपर्यंत म्हणजे त्याच्या लिव्सपर्यंत ते काय जाते. ओके, म्हणजे पॅरेंट नोड टू चाइल्ड नोड, सब चाइल्ड नोड. ओके, देन त्यानंतर आहे बॉटम अप ॲप्रोच. स्टार्ट फ्रॉम अ ट्री लिव्स, म्हणजे त्याच्या लिव्सपासून स्टार्टिंग होते, म्हणजे त्याच्या सबचाइल्ड नोडपासून स्टार्टिंग होते अप टू पॅरेंट नोड. ओके, त्याला काय म्हटलं जाते, बॉटम अप ॲप्रोच. देन इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे कशा प्रकारे तुम्हाला फ्रेज ट्री डायग्राम काढायची आहे. त्याचा या सगळ्यांचा यूज करून, रूटचा, वर्टेक्सचा, देन त्यानंतर लिव्सचा यूज करून इथे एस टेन्स टू x1, x2 अप टू xn पर्यंत दिला आहे. मीन्स काय आहे, x1, x2, x3, x4, x5 अप टू xn. n मीन्स इन्फिनिटी. याला तुम्हाला एका फ्रेज ट्री डायग्राममध्ये डिस्क्राईब करायचं आहे. एस काय आहे, याचा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे स्टार्ट सिम्बॉल, अँड देन त्याच्या अंडरमध्ये काय येते, त्याचे चाइल्ड नोड. मीन्स काय आहे, x1, x2 अप टू xn पर्यंत. ओके, देन त्यानंतर आहे थर्ड आहे डेरिवेशन ऑर अ एल्ड ऑफ अ ट्री. द डेरिवेशन
or yield of the phrase tree is the final string obtained by concatenating the labels of the leaves of the tree from a left to राईट. म्हणजे त्या ट्रीचे जे नोट्स आहेत ते कुठून कुठपर्यंत जाते, कॉन्केटेशनमध्ये जाते, मीन्स लेफ्ट टू राईट नोट जाते. ओके. इग्नोरिंग द नल्स, नल्सला काय करते, इग्नोर करते. हावेवर इफ ऑल द लिव्ज आर अ नल्स डेरिवेशन इज नल्स. जर त्यामध्ये जर सगळे जर त्याचे नोट्स जर नल असेल तर पूर्ण डेरिव्हेशन काय आहे ते तुमचं नल ॲज अ डिस्क्राईब केल्या जाते. ओके. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे खाली NTPSच्या थ्रू कशा प्रकारे आहे ते बघा. N = S, T = AB. स्टार्टिंग सिम्बॉल काय आहे, S आहे. ओके. आणि ते तुम्हाला कशा प्रकारे डिस्क्राईब करायचं आहे, S टेन्स टू SS, ASB अँड नल सिम्बॉल. ओके. तर खाली तुम्हाला स्ट्रिंग दिलेली आहे, वन डेरिव्हेशन स्ट्रिंग. त्याला तुम्हाला ट्री डायग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. अशा प्रकारे ट्री डायग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ओके. फर्स्ट काय आहे, SS. देन त्यानंतर स्टार्टिंग सिम्बॉल S आहे. देन त्याच्या अंडरमध्ये काय ते SS येते. त्याच्या अंडरमध्ये काय ASBS येते. ओके. इथे स्टार्टिंग सिम्बॉल काय दिलेला आहे, आपण S दिलेला आहे. देन त्याच्या अंडरमध्ये काय आहे, त्याची चाइल्ड नोड मीन्स SS. एक लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे, एक राईट हँड साईडला दिलेला आहे. आणि लेफ्ट हँड साईडला दिलेल्या Sमध्ये एसच्या अंडरमध्ये काय येत आहे, ASB. ओके. आणि इकडे पण काय येत आहे, ASB राईट हँड साईडला. बट लेफ्ट हँड साईडला एसच्या अंडरमध्ये काय आहे, नल सिम्बॉल आहे. आणि इकडे काय आहे, राईट हँड साईडला एसच्या अंडरमध्ये अगेन ASB सिम्बॉल आहे. आणि देन एसच्या अंडरमध्ये काय, नल सिम्बॉल आहे. अशा प्रकारे तुम्हाला फ्रेज ट्री डायग्राम डिस्क्राईब करायची आहे त्याच्या स्ट्रिंगनुसार. देन फोर्थ आहे सेंटेन्शियल फॉर्म ऑर अ पार्शियल डेरिव्हेशन ट्री. पार्शियल डेरिव्हेशन ट्री इज अ सब ट्री, म्हणजेच काय आहे, सब चाइल्ड नोड ट्री ऑफ अ डेरिव्हेशन ट्री, फ्रेज ट्री, such that either all of its children are in the subtree or none of them are in the subtree. If a partial derivation tree contains the root S, it is called as a sententional form. जर पार्शियल डेरिव्हेशनचा जर स्टार्टिंग पॉईंट S असेल तर त्याला सेंटेन्शनल फॉर्म म्हटले जाते इन पार्शियल डेरिव्हेशन. ओके. खाली तुम्हाला स्ट्रिंग दिलेली आहे, त्याला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे याच्यानुसार. ओके. इथे काय दिलेलं आहे, S टेन्स टू कॅपिटल AB. ओके. कॅपिटल एसच्या अंडरमध्ये काय ते कॅपिटल ANB. कॅपिटल एच्या अंडरमध्ये काय ते 2 स्मॉल a अँड एक कॅपिटल A. आणि बीच्या अंडरमध्ये काय येते, कॅपिटल B अँड स्मॉल b. याला आता तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. ओके. S टेन्स टू कॅपिटल A अँड B. वाय कॅपिटल A अँड B? बिकॉज तिथे A आणि Bच्या अंडरमध्ये जे त्याची स्ट्रिंग्स दिलेले आहे ते काय आहे, नल सिम्बॉलमध्ये दिलेले आहे. ओके. ऑर इन अ नल सिम्बॉल ऑर इन अ स्ट्रिंग. नल सिम्बॉल जर दिलं असेल तर ती स्ट्रिंग काय केले जाते, नल ॲज अ नल म्हणून यूज केल्या जाते. म्हणजे डेरिव्हेशनमध्ये त्या स्ट्रिंगचा यूज केला जाणार नाही. म्हणून आपण इथे काय दिलं आहे, S टेन्स टू AB ओनली. देन त्यानंतर आहे लेफ्टमोस्ट अँड राईटमोस्ट डेरिव्हेशन ऑफ अ स्ट्रिंग. लेफ्टमोस्ट डेरिव्हेशन मीन्स काय, लेफ्टमोस्ट डेरिव्हेशन इज ऑब्टेन बाय इन अ प्रोडक्शन ऑफ द लेफ्टमोस्ट व्हेरिएबल इन इच स्टेप.
लेफ्टमोस्ट डेरिव्हेशन म्हणजे लेफ्ट साईडने जे जे आपण व्हेरिएबल्सचा यूज करत आहे त्याच्या ईच स्टेपला काय म्हटलं जाते, लेफ्टमोस्ट डेरिव्हेशन. आणि राईटमोस्ट डेरिव्हेशन मीन्स राईट साईडचे जे व्हेरिएबल्स आहे, जे राईट साईडला चालले त्याला काय म्हटलं जाते, राईटमोस्ट डेरिव्हेशन. एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅपिटल एक्स टेन्स टू कॅपिटल ए प्लस कॅपिटल ए. ओके, देन कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल एक्स अँड एक्स अँड ए, याला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. आता एक्सच्या अंडरमध्ये काय येत आहे, कॅपिटल एक्स प्लस कॅपिटल एक्स, हे काय झाली फर्स्ट स्टेप. देन त्यानंतर दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, की एक्सच्या अंडरमध्ये कॅपिटल एक्स लेफ्ट हँड साईडला आहे आणि एक कॅपिटल एक्स काय राईट हँड साईडला, आणि मधात काय आहे, प्लसचं साईन आहे. बट लेफ्ट हँड साईडच्या एक्सच्या अंडरमध्ये काय आहे, स्मॉल ए दिलेला आहे. देन त्यानंतर राईट हँड साईडच्या याला काय दिलं आहे, कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल एक्स. आणि तशाच प्रकारे एक्सच्या अंडरमध्ये काय दिलेलं आहे, ए. देन अगेन एक्सच्या अंडरमध्ये ए दिलेला आहे. हे फिफ्थ स्टेप झाली. आता फिफ्थ स्टेपनुसार जर तुम्ही लेफ्टमोस्ट साईडचा जर डेरिव्हेशन बघितलं तर एक्स एक्स ए येते. इकडे पण लेफ्टमोस्ट साईडचं डेरिव्हेशन बघितलं तर एक्स एक्स ए येते. आणि राईटमोस्ट साईडचं डेरिव्हेशन बघितलं तर एक्स 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 ए येते. ओके, आणि राईटमोस्ट आणि लेफ्टमोस्ट डेरिव्हेशन बघितलं तर काय ते एक्स 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 ए येते. म्हणजे जे मधातली जे स्ट्रिंग दिलेली आहे तुम्हाला, ओके, ते काय झाली लेफ्ट अँड राईट डेरिव्हेशन. म्हणजे राईट हँड साईडला जाऊन तो काय करत आहे, लेफ्ट हँड साईडला टर्न होत आहे. अशा प्रकारे तुम्हाला लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईडचे डेरिव्हेशन्स लिहायचे आहे. देन त्यानंतर लेफ्ट अँड राईट रिकर्सिव्ह ग्रामर. In a context-free grammar G, if there is a production in the form x tends to capital XA, where x is a non-terminal and a is a string of a terminal, is called a left recursive production. A grammar having a left recursive production is called a left recursive grammar. काय म्हटलं आहे, जे आपण लेफ्ट रिकर्सिव्ह ग्रामर ची स्ट्रिंग यूज करणार आहे त्याला काय म्हटलं जातं, लेफ्ट रिकर्सिव्ह ग्रामर. अँड कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर ॲज अ जी यूज करायचं आहे तुम्हाला. आणि कॅपिटल एक्स जर असेल तर कॅपिटल एक्सच्या अंडरमध्ये काय येते, स्मॉल ए कॅपिटल ए, म्हणजेच राईट रिकर्सिव्ह ग्रामर. लेफ्ट रिकर्सिव्हमध्ये काय येते, एक्स ए, आणि राईट रिकर्सिव्हमध्ये काय ते ए एक्स. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स.